तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर आता आम्ही जाणार आहोत फिरायला. ते एक्झॅक्ट कुठे जायचं ते अजून माहिती नाही आहे. आणि आता तर आलेलो आहोत कुडाळ नगर पंचायत बालोद्यानमध्ये. कारण जी माझ्यासोबत आले ती खूपच लहान असं स्वतःला समजतात. थांबा तुम्हाला दाखवते ती लहान मुलं आहेत ती पोरं आता आमच्यासोबत येली आहेत आणि आता हय येऊन ती लहान झाली आहेत, खूपच लहान झाली आहेत. आणि दुसरा तो असा, थांबा तुमका दाखवतोय. आता आम्ही आलो आहोत निवती बीचला आणि जस्ट आता चेंज वगैरे केलं आणि थोडं फोटोशूट वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ सुरू करू. बाय. आता चाललो आहे दुसरीकडे फोटोशूटला. गॉड. करीना चल, करीना चल. बापरे. चल. कारण आम्ही पडतलोय. मतलबी म्हणजे मी पडले तरी चालत. बघा हे असे असतात मैत्रिणी. वरती आणि वरून किती छान व्ह्यू वाटतो बघा समुद्राचा. तर आता आम्ही सर्व फोटोशूट वगैरे झालं करून आता चेंज केलं आणि आता चाललो आम्ही समुद्रामध्ये बुडकी मारायला. आणि आता जास्त मोठ्या पाण्यात वगैरे काय जाणार नाही, छोट्याशाच पाण्यामध्ये अंघोळ वगैरे करू आणि अंघोळ वगैरे करून झाल्यावर मग पुन्हा ब्लॉग सुरू करू आणि मग पुन्हा तुम्हाला आम्ही दाखवू. आणि आज जरा थोडा लॉंग व्हिडिओ होणार आहे, तर मग बघा पुढचा व्हिडिओ. झालं भिजून आता रिटर्न जायला निघालो. करीना कसा वाटला तुका पाण्यात भिजून? कसं स्वर्ग वाटला? स्वर्ग. गौरी तुका कसा वाटला? मला बरा वाटला. मला असं थोडंसं रिलॅक्स काहीतरी येऊच होता, सो मला बरंच वाटलं. पहिलं म्हणजे
गुड फिलिंग. आतमध्ये पण मला आधीपासूनच पाण्यामध्ये भिजल्यावर गुड फिलिंग येतेच. आणि काय बस. हा ना, नेक्स्ट टाइम आपण म्हातारीची काय इथं चूळ ना, इथे म्हातारीची चूळ आहे, पण ते आम्हाला काय बघायला भेटली नाही. आता नेक्स्ट टाइम आलो की आम्ही म्हातारीची चूळ बघू. चूळ ना करीना, चूळ. अच्छा, कशी कशी करीना, कशी कशी करीना, कशी करीना, कशी कशी. हे क्या था. जिंगला वगैरे आणि अंघोळ वगैरे करायला ह्या काकींच्या घरी आम्ही आलो. तनुजा सावंत. जर तुम्ही इथे आला तर नक्कीच इकडे भेट द्या. म्हणजे इकडे ते अंघोळची वगैरे सगळी सोय आहे. आय थिंक इकडे जेवायची, चहा, नाश्ता प्लस जेवण वगैरे सगळी सोय आहे. कधी आला तर इकडे व्हिजिट देऊन जावा. फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता इकडून निवती बीच वरून निघालो आणि आता चाललोय थोडं काहीतरी खायला वगैरे. म्हणजे दुपारी जेवलो नाही, आता जेवायला वगैरे कुठेतरी चाललं. चांगलं हॉटेल वगैरे भेटलं तर तिथे खाऊ आणि तिकडून मग कुठेतरी फिरायला जाऊ आणि मग घरी. तर आता चाललो, जाम जाम दमायला झालं. आता बघू कुठे जाणार, कुठे चांगलं हॉटेल भेटेल खाऊ. किती छोटे छोटे रस्ते, छान छान आहेत, घरं मस्त आहेत, असे जवळ जवळ घरं वगैरे. हे बघा, छोटीशीच अशी तिकडून पायवाट वगैरे आहे. केवढा मोठा वळण, त्यात तो उतार. या साईडला ना, राईट लेफ्ट साईडला ना, हा लेफ्ट साईड, लेफ्ट साईड. बरं थांबवती लोक, येऊ देत. आली लेफ्ट साईड. चल 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 ड्रायव्हर चल. तर आम्ही निवती बीच वरून निघालो तेव्हा असा विचार केलेला की दुसरीकडे फिरायला वगैरे जायचं, पण तेवढा टाइम वगैरे भेटला नाही. म्हणजे संध्याकाळ होत वगैरे गेली, घरी जायला मग रात्र झाली असती. मग आम्ही डायरेक्ट इकडून मग ओरोसमध्ये पंजाबी खालचा धाबा आहे, मग डायरेक्ट तिकडेच आलो. मग आम्ही आता इकडे थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ घरी. तर माझा ब्लॉग आजचा इथेच मी एंड करते. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.